नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या 2 साक्षीदारांबद्दल. त्यांच्याबद्दल एक खास विवेचन आहे जे त्यांच्या ओळखीवर एक अगदी वेगळाच प्रकाश टाकतं. मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हे 2 साक्षीदार नक्की आहेत तरी कोण? बायबलच्या भविष्यवाणीत ज्यांचा उल्लेख आहे ते कोण आहेत? चला, याच गूढ प्रश्नाच्या मुळाशी जाऊ ना. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. पहिलं, त्यांच्या ओळखीचं गूढ. मग काही महत्त्वाचा प्रतीकांचा अर्थ काय आहे ते पाहू. त्यानंतर त्यांचं काम, त्याची वेळ आणि पद्धत कशी होती, याचा जगावर काय परिणाम झाला, आणि शेवटी त्यांची अंतिम साक्ष काय होती. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला भाग याच गूढ व्यक्तींच्या ओळखीवर आहे. आता बघा, या विवेचनानुसार आपण कुठल्या तरी 2 व्यक्तींबद्दल बोलत नाहीये. हा स्रोत सांगतो की 2 साक्षीदार हे खरं तर एका मोठ्या गटाचं प्रतीक आहे. आणि त्या गटाची ओळख एका विशिष्ट संख्येशी जोडलेली आहे. ही संख्या या संपूर्ण विवेचनाचा केंद्रस्थानी आहे असं म्हटलं तरी चालेल. हो, बरोबर. या विचारानुसार 1,44,000 लोक हेच ते 2 साक्षीदार आहेत. म्हणजे ही फक्त एक संख्या नाही, तर ती एका खास गटाची ओळख आहे. हे विवेचन खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने प्रेषित. योहान, ते 2 साक्षीदार आणि हे 1,44,000 लोक यांना एकत्र जोडतं. बघा, योहानला एक छोटं पुस्तक खायला सांगितलं होतं, जेणेकरून तो पुन्हा भविष्यवाणी करू शकेल. अगदी त्याचप्रमाणे हे जे 1,44,000 साक्षीदार आहेत, त्यांनाही 1260 दिवस भविष्यवाणी करण्यासाठी खास शक्ती दिली जाते. ठीक आहे, मग आता पुढे जाऊया आणि पाहूया की हे सगळं कसं जुळून येतं. यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या संकल्पना आणि प्रतीकं समजून घ्यावी लागतील. तर हे छोटे पुस्तक म्हणजे नेमकं काय? या विवेचनात ते दुसरं तिसरं काही नसून स्वतः प्रकटीकरणाचंच पुस्तक आहे. आणि ते खाणं म्हणजे काय? तर त्याचा संदेश पूर्णपणे आत्मसात करणं, त्याचं सत्य समजून घेणं. आणि असं केल्यामुळे भविष्यवाणी करण्याची शक्ती मिळते. आणि हे शिक्कामोर्तब किंवा सीलिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. ह्यानेच त्या 1,44,000 लोकांना ओळखलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कार्यादरम्यान येणाऱ्या संकटांपासून त्यांचं रक्षणही होतं. बरं, मग ह्या साक्षीदारांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? त्याला सार्वकालिक सुवार्ता असं म्हटलंय. आणि त्यात 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली, फक्त आणि फक्त सृष्टिकर्त्या देवाचीच उपासना करा. दुसरी, बॅबिलॉन नावाचा भ्रष्ट व्यवस्थेचा नाश होणार आहे हे जाहीर करा. आणि तिसरी, लोकांना श्वापदाची उपासना करण्यापासून किंवा त्याची खूण घेण्यापासून सावध करा. आता आपण त्यांच्या कामाच्या वेळेबद्दल आणि त्यांच्या कृतींबद्दल बोलूया. ह्या साक्षीदारांचं पृथ्वीवरचं कार्य हे भविष्यवाणी, अफाट सामर्थ्य आणि संरक्षणाने भरलेलं आहे. हा जो शेवटचा भविष्यसूचक आठवडा आहे ना, तो 2 भागांमध्ये विभागलेला आहे. या साक्षीदारांचं मुख्य कार्य पहिल्या 1260 दिवसांमध्ये घडतं. याच काळात ते भविष्यवाणी करतात आणि याच काळात संतांवर मोठा छळ होतो. आणि या काळाच्या शेवटी त्यांची साक्ष पूर्ण होते आणि मग त्यांना मारलं जातं. आणि या काळात त्यांच्याकडे अविश्वसनीय अलौकिक शक्ती असतात, अगदी मोशे आणि एलिया यांच्यासारख्या. विचार करा, त्यांच्या तोंडातून आग निघते जी शत्रूंना जाळून टाकते. ते पाऊस थांबवू शकतात, पाण्याचं रक्त करू शकतात आणि पृथ्वीवर हवी तेव्हा हवी तशी पीडा आणू शकतात. प्रकटीकरण 11 मधला हा उतारा ऐका. जर कोणी त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर त्यांच्या तोंडातून आग निघेल आणि त्यांच्या शत्रूंना भस्म करेल. जो कोणी त्यांना इजा पोहोचवू इच्छितो त्याला अशाच प्रकारे मरावे लागेल. म्हणजे स्पष्ट आहे, त्यांच्या कार्यादरम्यान त्यांना कोणीही हात लावू शकत नाही. तसा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम थेट आणि विनाशकारी असतील. या साक्षीदारांच्या कार्यामुळे होतं काय की जग पूर्णपणे विभागलं जातं. 2 गट तयार होतात आणि त्यामुळे 2 वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश निर्माण होतात, जे वेगवेगळ्या गटांवर येतात. ही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तो शेवटचा आठवडा 2 वेगवेगळ्या क्लेशांमध्ये विभागलेला आहे. पहिले 1260 दिवस हा आहे संतांचा क्लेश. यात श्वापद देवाच्या लोकांचा छळ करतो, पण साक्षीदार त्यांचं रक्षण करतात. या उलट दुसरे 1260 दिवस हा आहे श्वापदाचा क्लेश. यावेळी पृथ्वीवर कोणी संत शिल्लक राहत नाही
आणि जे श्वापदाची उपासना करतात त्यांना देवाच्या 7 पीडांना सामोरं जावं लागतं. थोडक्यात सांगायचं तर या अंतिम काळात मानवजातीसमोर एक अत्यंत कठीण निवड आहे. एकतर श्वापदाला नाकारा आणि त्याचा छळ सहन करा, किंवा श्वापदाला स्वीकारा आणि देवाच्या न्यायाला सामोरे जा. मधला कुठलाही सोपा मार्ग नाही. आणि हेच आपल्याला त्यांच्या कार्यांच्या शेवटाकडे घेऊन येतं. पण त्यांचा शेवट हा काही पराभव नाहीये, तर ती एक मृत्यू, पुनरुत्थान आणि अंतिम विजयाची गोष्ट आहे. त्यांच्या कार्याचा शेवट 3 टप्प्यांमध्ये होतो. पहिलं, ते त्यांची 1260 दिवसांची भविष्यवाणी पूर्ण करतात. त्यानंतर अथांग गर्तेतून आलेला श्वापद त्यांच्याशी युद्ध पुकारतो. आणि शेवटी जेव्हा त्यांचं कार्य पूर्ण होतं तेव्हा त्या श्वापदाला त्यांच्यावर विजय मिळून त्यांना ठार मारण्याची परवानगी मिळते. पण मग या 1,44,000 लोकांचं काय होतं? हे विवेचन सांगतं की त्यांचं नशीब मोशे आणि एलिया यांच्यासारखं 2 भागात विभागलेलं आहे. काही जण मोशेप्रमाणे श्वापदाकडून मारले जातात आणि मग त्यांचं पुनरुत्थान होतं, तर काही जण एलियाप्रमाणे मृत्यू न अनुभवताच थेट रूपांतरित होतात. म्हणूनच त्यांचा मृत्यू हा पराभव नाहीये. खरं तर त्यांचा मृत्यू आणि त्यानंतर होणारं पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण हेच त्यांच्या संदेशाच्या सत्यतेचा सर्वात मोठा पुरावा ठरतं. यातूनच सिद्ध होतं की त्यांची साक्ष ही थेट देवाकडून आलेली होती. शेवटी या विवेचनानुसार त्यांचं काम फक्त एक संदेश देणं नव्हतं. ते असे अंतिम साक्षीदार आहेत ज्यांचं आयुष्य, मृत्यू आणि विजय हे त्यांच्या शत्रूंवर होणाऱ्या दैवी न्यायावर शिक्कामोर्तब करतात. हे संपूर्ण विवेचन भविष्यवाणीचा एक खूप तपशीलवार आणि व्यवस्थित नकाशा आपल्यासमोर ठेवतं. यावरून एक मोठा प्रश्न निर्माण होतो. भविष्यातल्या गोंधळाच्या परिस्थितीतही एक प्रकारची सुव्यवस्था शोधण्याची जी मानवी इच्छा आहे ती यासारख्या विवेचनांमधून किती स्पष्टपणे दिसून येते, नाही का?